निघाली आहे मी घरून कामाला जाण्यासाठी. माझं नाव जया आणि मी सोसायटीत स्वयंपाक बनवायचं काम करते. आले पहिल्या कामावरती. इथं मस्तपैकी क्रिस्पी क्रिस्पी बटाटे बनवले बरं का, गोल गोल कापून एकदम क्रिस्पी. बघा किती मस्त कलर आलाय. त्याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. आणि हे डाळ पालक केलाय. बघा किती मस्त एकदम टेस्टी बनलेला आहे डाळ पालक. आणि मस्तपैकी सॉफ्ट सॉफ्ट तूप लावून फुलके बनवले आणि त्याच्यासोबतच व्हाईट असा राईस बनवला. तर काम झालंय माझं, किचन क्लीन करून घेतलंय आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती. तर तिथं काय बनवलं ते मी तुम्हाला सांगते. इथं मस्तपैकी गवार आणि आलू मिक्स बनवला बरं का. या भाजीला मी शेंगदाण्याचं कूट पण लावलेलं आहे. खूप मस्त आणि टेस्टी होते गवार शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर. बघा किती मस्त झालेली आहे. आणि हे गुळ कोकम टाकून वरण बनवलेलं आहे, आंबट गोड मस्त. व्हाईट राईस पण बनवला आणि त्याच्यासोबतच मस्तपैकी तूप लावून फुलके पण बनवले. बघा किती सॉफ्ट झालेले आहेत. आणि ते काम झालंय माझं. स्वयंपाक सगळं झाकून ठेवलाय, किचन क्लीन करून घेतलंय आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती. तर इथं मस्तपैकी नागपुरी पोहे बनवले बरं का, कट आणि पोहे दोन्ही सोबत बनवलेलं. इथं मी लंच बनवायला परत येते नाश्ता बनवून. तर हे पण बघा कट किती मस्त झालेलं आहे. नागपूर स्पेशल आहे हे कांदे पोहे आणि कट. मस्तपैकी लागतं, खूप टेस्टी लागतं हे दोन्ही सोबत. त्याच्या बनवलेली तरी म्हणजेच कट आणि पोहे पण दोन्ही पण मस्तपैकी हॉटकेसमध्ये काढून ठेवलेत गरम राहण्यासाठी. तर लंच बनवायला परत येईन मी. आता मी चालले दुसऱ्या कामावरती, म्हणजेच वरतीच करते. तर ते काम झालंय पूर्ण, किचन क्लीन करून घेतलंय आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती. तिथे काय बनवलं ते सांगते. इथं मस्तपैकी विदाऊट ऑइल आणि एकदम प्लेन हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली ही पत्तागोबी. बघा किती मस्त झालेली आहे. आणि त्याच्यासोबतच तुरीच्या डाळीचं वरण पण बनवलं आणि बनवल्या सॉफ्ट अशा चपात्या मस्तपैकी. तर काम झालंय माझं. आता मी चालले माझ्या घरी. तर असेच नवनवीन रेसिपीज मी शेअर करत असते. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.